तर मित्रांनो, आज या अशा मस्तपैकी छान अशा ठिकाणी आल्यानंतर एक किस्सा मला तुम्हाला शेअर करावासा वाटतोय। 2 दिवसापूर्वी मी रिक्षा चालवत असताना माझ्या रिक्षेमध्ये एक मोठी व्यक्ती बसली। त्या व्यक्तीने जेव्हा रिक्षा थांबवली बसण्यासाठी, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती ओळखीची आहे किंवा व्यक्तीला मी पाहिलेलं आहे बऱ्याचदा, या व्यक्तीला मी ऐकलेलं आहे बऱ्याचदा। सो मला आनंदच झाला त्यांना ॲज अ पॅसेंजर गाडीमध्ये घेताना। आणि बसल्यानंतर आमचं बोलणं चालणं चालू झालं। त्याच्यानंतर लक्षात आलं बोलता बोलता की ती व्यक्ती साधीसुधी नव्हती। तर पूर्वी जो आमची माती आमची माणसं कार्यक्रम होता, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण बघायचो, त्याच्यामध्ये गावच्या गोष्टी, शेतीच्या गोष्टी, मधुमाशी पालन वगैरे, आवार शिवार ह्यासारखे प्रोग्राम त्याच्यामध्ये एपिसोड दाखवायचे। तर तो कार्यक्रम होस्ट करणारी ही व्यक्ती होती। त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं तर सुधीर फडकेंसारखे मोठमोठे जी व्यक्तिमत्व होते त्यांची मुलाखत घेणारी ही व्यक्ती होती। त्याच्याशिवाय बोलता बोलता माझ्या लक्षात आलं ह्या व्यक्तीला मी कुठे पाहिलं आहे। ह्या व्यक्तीची मी एक न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू पाहिली होती आणि मग लक्षात आलं की हा आवाज कोणता आहे। सो तुम्हाला आता सांगताना आनंद होतो आहे आणि भारी वाटतं आहे की हा आवाज म्हणजे असा होता की एक शो होता, त्या शोमधले जे कंटेस्टंट होते, स्पर्धक होते, त्या स्पर्धकांनी हा आवाज ऐकला की ते स्पर्धक थोडे घाबरायचे किंवा दचकून जायचे। सो तुमचं कदाचित एवढ्यात तुमच्या लक्षात आलं असेल, तर ते नाव आहे रत्नाकर तारदाळकर। तुमच्यापैकी खूप जणांना हे नाव ओळखीचं नसेल, पण मी त्यांची ओळख पुढे सांगितल्याने तुमच्या लक्षात येईल, ओ अच्छा ही व्यक्ती आहे का ती। तर हे रत्नाकर तारदाळकर बसल्यानंतर, ऑटोमध्ये बसल्यानंतर आम्ही बोलता बोलता विषय आला आणि मग लक्षात आलं की ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर ती व्यक्ती होती बिग बॉस। आता बिग बॉस हा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। सो बिग बॉसचे जे सुरुवातीचे जे भाग झाले, पहिला दुसरा तिसरा सीझन, तर त्याच्यामध्ये जो आवाज यायचा की मी बिग बॉस बोलतोय आणि बिग बॉस जे कंटेस्टंटला वगैरे टार्गेट द्यायचे, टास्क द्यायचे, तर तो जो आवाज होता तो आवाज चक्क माझ्या ऑटोमध्ये ॲज अ पॅसेंजर माझ्या मागे बसले होते आणि माझ्याशी बोलत होते। सो त्यांच्याशी गाडी चालवताना त्यांच्याशी बोलतानाचा तो अनुभव होता तो अतिशय विलक्षण असा होता। भारी वाटत होतं की आपण टी व्हीवरती हा शो बघितला आहे आणि तो आपण आवाज ऐकायचो की बिग बॉस बोलतोय। सो ते बिग बॉस माझ्या अगदी लाईव्हली माझ्या मागे बसले आहेत आणि माझ्याशी त्या आवाजामध्ये बोलत आहेत। तर बोलता बोलता खूप आम्ही नाटकांवरती डिस्कशन केलं, आम्ही मराठी सिनेमांवरती डिस्कशन केलं, जे मला स्वतःला खूप आवडतं। सो ते बोलता बोलता आम्ही खूप गोष्टी शेअर केल्या। फ्युचरबद्दल बोललो, आम्ही राजकारणाबद्दल बोललो, समाजकारणाबद्दल बोललो। सो त्यांच्याबरोबर मला सेल्फी घेण्याचं सुद्धा एक म्हणजे मोह तर मला आवरणं शक्यच नव्हतं। तर त्यांना मी विचारलं की मला तुमच्याबरोबर सेल्फी घ्यायची आहे, तर ते सुद्धा तयार झाले सेल्फीसाठी। आणि मी अगदी त्यांच्यामध्ये डिस्टन्स ठेवून, मोठी व्यक्ती होती शेवटी, सो मी थोडं डिस्टन्स ठेवून त्यांच्याबरोबर फोटो काढत होतो। तर ती व्यक्ती इतकी महान आहे की त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांनी मला असं जवळ घेतलं, अगदी जवळ घेतलं आणि फोटो काढला। तर त्यावेळेचे जे क्षण असतात आणि त्यावेळेचं जे फिलिंग असतं ते फार उच्च कोटीचं असतं। सो अशा लोकांना भेटताना समाजामध्ये खूप मजा वाटते आणि मी ही रिक्षा चालवत असताना अशा कोण ना कोण व्यक्ती मला भेटतच असतात। तो ही एक मोठी व्यक्ती मला त्या दिवशी भेटली होती। सो हा अनुभव विलक्षण होता आणि हा तुमच्याशी मला शेअर करायचाच होता। पण म्हटलं कधी करेन तर म्हटलं आता आपण एवढ्या चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत, तर आता ही योग्य वेळ आहे व्हिडिओ करण्यासाठी, शेअर करण्यासाठी, एक मूड पण बनतं। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करून शेअर करून मित्रांना सुद्धा सांगा। सो थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच।